ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. सुरुवात करूयात आजच्या सेशनला, ज्याची साईज मी 8x10 इंचेसमध्ये घेतली आहे आणि 300 रेझोल्युशन आहे. क्रिएटला क्लिक करून इथे रिसोर्सेस ओपन करू. या ठिकाणी एक डोअरचा इमेज आहे, ज्याला मी राईट क्लिक करून कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय. तुम्हाला ड्रॅग अँड ड्रॉप करून आपल्या मेन साईजवरती ठेवायचा आहे. कंट्रोल ए, सेंटर अलाइन आणि व्यवस्थित इथे ॲडजस्टमेंट करून ठेवू. व्यवस्थित असं ॲडजस्ट झाल्यानंतर कंट्रोल जेने त्याची एक कॉपी घ्या आणि त्याला देखील व्यवस्थित असं इथे ठेवून द्या. आता वरची लेयर हाईड करायची आहे आणि खालच्या लेयरला द्यायचा एक मास्क. ब्रशच्या साहाय्याने आपण हा स्पेसिफिक पार्ट एवढाच इरेज करून टाकू आणि वरच्या लेयरला देखील व्हिजिबल करू. यालाही एक मास्क अप्लाय करा आणि याचा हा स्पेसिफिक पार्ट इरेज करा. आता इथे व्यवस्थित ॲडजस्टमेंट झाल्यानंतर पुढे वळूयात. मी या ठिकाणी ह्या सेम फाईलचा डोअर वेगळा केला आहे. याच्यामध्ये एकाला हँडल आहे आणि एकाला हँडल नाही आहे. तर हँडलवाला पार्ट मी या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप करतोय. याला स्पेसिफिक दोन्ही लेयरच्या पाठीमागे टाका. कंट्रोल टीने साईज व्यवस्थित अशी वाढवा. योग्य ती साईज वाढल्यानंतर कंट्रोल टी, कंट्रोल अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून आपल्याला पर्स्पेक्टिव्ह वॉर्क करायचा आहे. मी झूम आउट करतोय. कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि याला पर्स्पेक्टिव्हली वॉर्क केलाय. कंट्रोल प्रेस करून मी साईज कमी केली आहे, साधारण ह्या साईजला, आणि व्यवस्थित असं ॲडजस्ट करून आपण इथं ठेवूयात. या सेम लेयरला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकतो आपण आणि साईज आणखीन कमी करू शकतो. व्यवस्थित अशी साईज ॲडजस्ट झाल्यानंतर इथं ठेवूयात आणि आपला सेकंड इमेज इम्पोर्ट करू. या ठिकाणी ही सेकंड इमेजची लेयर आहे, त्यालाही मी सेम इम्पोर्ट करतोय. कंट्रोल टी, राईट क्लिक आणि फ्लिप होरिझॉन्टल. आधीच स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेऊ, काही प्रॉब्लेम येणार नाही. व्यवस्थित इथे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर याला देखील सेम प्रोसेस करायची आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि पर्स्पेक्टिव्हली वॉर्क. साईज कमी करून मी कंट्रोल प्रेस करून याला असं आतमध्ये घेतोय. आता आपल्याला यांचा बॉटम पार्ट मॅच करायचा आहे. कंट्रोल आरने मी इथे गाईडलाईन्स ॲक्टिवेट केलेल्या आहेत. एक गाईडलाईन मी इथे खाली बॉटमला ठेवतोय आणि याचा तुम्हाला पार्ट जो आहे बॉटमचा असा मॅच करायचा आहे. या ठिकाणी सर्व लेयर्सचा कंट्रोल जीने आपण एक ग्रुप तयार करू. बॉटमच्या लेयरला सिलेक्ट करून फाईलला क्लिक करून आपला इमेज इम्पोर्ट करू. मी हे सर्व फोटोज पिंटरेस्टवरून डाउनलोड केले आहेत, जे तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. व्यवस्थित इमेज इम्पोर्ट झाल्यानंतर त्याला देखील स्मार्ट ऑब्जेक्ट करणं गरजेचं आहे. व्यवस्थित आपण इथे फोटो बसवणार आहोत. ही आपली पहिली स्टेप आहे. या सेम लेयरचा कंट्रोल जेने डुप्लिकेट घ्यायचा आहे. डुप्लिकेट घेतल्यानंतर खालच्या लेयरला कंट्रोल टी प्रेस करून व्यवस्थित अशी साईज वाढवा. मी हा वरचा इमेज आणखीन थोडा वरती घेतोय, साधारण या ठिकाणी. इथे हा फोटो व्यवस्थित बसलेला आहे. बॉटमच्या इमेजची पण साईज वरती ॲडजस्ट करा आणि हा स्पेसिफिक इमेजला मास्क द्या. इथे आपण इमेज ब्लेंड करणार आहोत, सो मी एवढाच पार्ट थोडा इरेज करतोय. हा पार्ट प्रॉपर इरेज झाल्यानंतर दोन्ही लेयर्सला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा. या दोघांची फायनली एक लेयर झालेली आहे. व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर याच्यावरती आपण एक ब्लँक लेयर घेऊ, जिथे मी ॲडजस्टमेंटमधला सॉलिड कलर अप्लाय करतोय. या ठिकाणी आपण एक डार्क कलर इथून पिक करू शकतो. एखादा स्पेसिफिक असा डार्क कलर पिक झाल्यानंतर त्याचा ब्लेंड मोड चेंज करून हार्ड लाईटवरती ठेवायचा आहे आणि ओपेसिटी थोडीशी ॲडजस्ट करायची आहे. इथे ओपेसिटी ॲडजस्ट करून आपण ह्या मास्कला कंट्रोल आयने इन्व्हर्ट करू. आता नेगेटिव्ह मास्क आहे. काही स्पेसिफिक ठिकाणी आपण थोडा डार्क कलर अप्लाय करूयात. मी ओपेसिटी आणि फ्लो ॲडजस्ट करतो. इथे काही स्पेसिफिक नंबर नाही आहे, बट आपण थोडासा डार्क करणार आहोत साईडचा पार्ट. अशा प्रकारे ॲडजस्ट झाल्यानंतर ह्या लेयरला देखील आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू आणि कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून कॅमेरा रॉ अप्लाय करू. मी या ठिकाणी काही ॲडजस्टमेंट करतोय. एक्झाम्पल कॉन्ट्रास्ट, हायलाईट, थोडा येलो टोन, मजेंटा. याने फोटोमध्ये आपला थोडा फ्रेशनेस येईल. थोडा क्लॅरिटी आपण वाढवू. सिम्पली हिट ओकेला क्लिक करू. आता आपण या ठिकाणी स्पेसिफिक फर्निचर एक्स्ट्रा ॲड करणार आहोत. प्रोसेस खूप सिंपल आहे, तुमचं लक्ष देणं गरजेचं आहे. मी फाईलला क्लिक करून प्लेस एम्बेडेडला क्लिक करतोय. या ठिकाणी मी ऑलरेडी एक फाईल डाउनलोड करून ठेवली आहे.
वूडची. या वुडन फाईलला मी एंटर प्रेस केलं. कंट्रोल शिफ्ट ए ने आपण याला कॅमेरावर अप्लाय करू. याला कॅमेरावर अप्लाय करताना याच्यातला एक्सपोजर पूर्ण कमी करा आणि हे जे काही कलर्स असे झालेले आहेत त्याला व्हायब्रन्सने फिक्स करता येईल. या लेयरला 2 वेळा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करावं लागेल. त्यानंतर कंट्रोल टी व्यवस्थित या ठिकाणी ठेवून कंट्रोल प्रेस केलंय मी आणि इथे ॲडजस्ट करतोय. हा स्पेसिफिक पार्ट इथे ॲडजस्ट झाल्यानंतर आपण याला थोडं वरती घेऊन जाऊ. मी शिफ्ट प्रेस करून त्याला वरती घेऊन गेलोय आणि साधारण ह्या डोअरच्या बॉटम साईडपर्यंत मी याला ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. पुढे आपण इथे फ्लोर ॲड करू. तर फ्लोरसाठी देखील माझ्याकडं आणखीन एक लेयर आहे ज्याला मी प्लेस एम्बेडेड करतोय. या ठिकाणी हा मार्बलचा एक इमेज आहे. कंट्रोल टी साईज थोडी लहान करा. शिफ्ट प्रेस करून त्याला कंप्रेस करा आणि कंट्रोल अल्ट शिफ्ट प्रेस करून पर्स्पेक्टिव्हली वॉर्प करा. कंट्रोल आर प्रेस करून आपण एक रेफरन्स गाईडलाईन घेऊ. तर हा स्पेसिफिक इमेज इथं क्रिएट झाला आहे. कंट्रोल एच ने आपण हाईड करूयात गाईडलाईन्स. आता ह्या दोन्ही लेयर्सला ग्रुप करू शकता. या ग्रुपला आपण ॲडजस्टमेंटमधून एक एक्सपोजर ॲड करू. मी क्रिएट क्लिपिंग मास्कला क्लिक केलं. एक्सपोजर केला मी कमी. अशा प्रकारे आपण वाटलं तर ह्या स्पेसिफिक इमेजला सुद्धा एक कॅमेरावर अप्लाय करू शकतो. हायलाईट करूयात कमी, एक्सपोजर पण कमी करूयात आणि क्लोज करताना ओके करू. तर हा सध्या ओके आहे. मी ह्या ग्रुपच्या वरती ॲडजस्टमेंटमधून आणखीन एक लेयर ॲड करतोय ज्याला आपण म्हणतो सॉलिड कलर. या सॉलिड कलरला मी इथूनच एक रेफरन्स कलर पिक करतोय. हा कलर आपण ठेवू शकतो ज्याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करून सॉफ्ट लाईट ठेवूयात आणि ओपेसिटी ॲडजस्ट करून ठेवूयात. सध्या ओके आहे. मी जो हा स्पेसिफिक फर्निचरचा ग्रुप क्रिएट केला आहे त्या ग्रुपला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय ज्याला मी कंट्रोल शिफ्ट ए प्रेस करून कॅमेरा रॉ अप्लाय करू शकतो. या ठिकाणी आपल्याला याचा व्हायब्रन्स करायचा आहे कमी जेणेकरून एक वुडन प्रॉपर फील येईल. क्लॅरिटी टेक्स्चर तुम्ही वाढवू शकता. हायलाईट्स पण त्याला कमी करायच्यात. मी शॅडो पण थोडा ॲड करतोय. बॅक कमी केल्यानंतर ॲड होतो. कॉन्ट्रास्ट वाढवल्यानंतर थोडा रस्टी फील येतो. तर सध्या ही लेयर ओके आहे. डुप्लिकेट कंट्रोल जेने घेतली आहे आणि दोघांना कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केला आहे. लेयर्स आपल्या कमी होतील. परफेक्ट. या ठिकाणी मी एक स्पेसिफिक हाताचा इमेज ऑलरेडी वेगळा करून ठेवला आहे. या इमेजमधून मी एवढा स्पेसिफिक हँड कट करून ठेवलेला आहे. तर मी हा हात घेतोय. या ठिकाणी आपण डोअरवरती हा हात ठेवणार आहोत पण त्या हाताला सुद्धा स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात. आता मी कंट्रोल टी, कंट्रोल अल्ट आणि शिफ्ट प्रेस करून अगेन याला असा पर्स्पेक्टिव्ह वॉर्प करतोय. इथे हा हात ठेवल्यानंतर या स्पेसिफिक हँडला एफएक्समधून ड्रॉप शॅडो अप्लाय करू. मी ड्रॉप शॅडो ॲडजस्ट करून ठेवला आहे. ओकेला क्लिक करूयात. परफेक्ट. आता पुढे वळू. ह्या स्पेसिफिक ग्रुपला ॲडजस्टमेंटमधून एक्सपोजर ॲड करा. एक्सपोजर ॲड केल्यानंतर क्रिएट क्लिपिंग मास्क करायला विसरू नका नाहीतर तो पूर्ण इमेजला अप्लाय होईल. लाईटली एक्सपोजर कमी केल्यानंतर आपण याला मिनिमाइज करू. आता पुढे ह्या डोअरच्या खालच्या लेयरवरती आपण एक ॲडजस्टमेंट एक ब्लँक लेयर घेऊ. मी बी फॉर ब्रश राईट क्लिक करून सॉफ्ट राऊंडेड ब्रश आणि इथलाच डार्क कलर अप्लाय करतोय. इथून आपण एक डार्क कलर पिक करूयात आणि सिम्पली अशा प्रकारे इथं ब्रश अप्लाय करू. या ठिकाणी मी ॲड करतोय ऑलरेडी टाईप केलेला टेक्स्ट कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मी ऑलरेडी रेडीमेड टेक्स्ट इफेक्ट सेव्ह करून ठेवला टिफ फाईलमध्ये ज्याने आपला वेळ वाचेल. तुम्ही या फाईलला राईट क्लिक करून कॉपी लेयर स्टाईल करू शकता आणि तुमच्या दुसऱ्या टेक्स्टला राईट क्लिक करून पेस्ट लेयर स्टाईल करू शकता जेणेकरून सेम गोल्डन टेक्स्ट इफेक्ट तुम्हाला इथे मिळेल. दोन्ही लेयरला राईट क्लिक करून आपण कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि ड्रॅग अँड ड्रॉप करून व्यवस्थित अशा या ठिकाणी ठेवून देऊ. कंट्रोल टीच्या साह्याने साईज कमी जास्त करता येते बट मेक शुअर करा की हा जर पॉईंट साईडला आला असेल तर त्याला सेंटरलाच ठेवा. आता मी इम्पोर्ट करतोय लाईट्स. या प्लेन रूममध्ये या स्पेसिफिक इमेजला क्लिक करून फाईलला क्लिक करा, प्लेस एम्बेडेड करा. मी ऑलरेडी लाईट्समध्ये काही मॉडिफिकेशन करून ठेवले म्हणजेच याचा डुप्लिकेट पण घेऊन ठेवलेला आहे. मी व्यवस्थित इथे अशी लाईट ॲडजस्ट करून ठेवलेली आहे.
तुम्हाला याच्यावरती लेन्स फ्लेअर अप्लाय करायचे आहेत. आपण या ठिकाणी ही स्पेसिफिक लेन्स फ्लेअर मी डाउनलोड करून ठेवली आहे. त्या नोटमध्ये ही लिंक ॲड करेन. कॉपी इमेजला क्लिक करा आणि पेस्ट केल्यानंतर ब्लेंड मोड स्क्रीनवरती ठेवू. थोडंसं ब्लर करूयात. फिल्टर, ब्लर, गॉशन ब्लर. 6 इनफ आहे. व्यवस्थित साईज ॲडजस्ट केल्यानंतर तुम्ही कंट्रोल यू प्रेस करू शकता, जिथे तुम्हाला अल्टरनेटिव्ह कलर्स पाहायला मिळतील. मी थोडा +8ने वाढवलेला आहे. सॅच्युरेशन ॲडजस्ट करू शकता. मी +25ने इथं सॅच्युरेशन वाढवलं आहे. कंट्रोल जेने डुप्लिकेट घ्या, ज्याची साईज कमी करून त्याच्या शेजारच्या बल्बजवळ ठेवून द्या. परफेक्ट आहे? येस. या सर्व लेयर्सला मी व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून ठेवतोय. तर सगळे सिलेक्ट करा. ह्या सर्व लेयर्स व्यवस्थित इथे साईडला ठेवूयात. थोडंसं लहान करूयात. परफेक्ट आहे. कंट्रोल येसने डिझाईनला सेव्ह करत राहणं गरजेचं आहे. यानंतर आपण टेक्स्टला लेन्स फ्लेअर ॲड करू. मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे. याचा देखील स्क्रीन मोडवरती आपण ब्लेंड ठेवून कंट्रोल टीने साईज करूयात लहान आणि याला सगळ्यात वरती घेऊन जाऊ. कंट्रोल शिफ्ट राईट स्क्वेअर ब्रॅकेटने. व्यवस्थित ॲडजस्ट झाल्यानंतर त्याच्या मल्टिपल कॉपीज आपल्याला घ्यायच्यात आणि योग्य त्या ठिकाणी ठेवायच्यात. काही कॉपीज लहान करू शकता. अशा प्रकारे लेन्स फ्लेअर ॲडजस्ट केल्यानंतर आपण सगळ्यात वरती कलर लुकअप ॲड करू. कलर लुकअप ॲड करताना मल्टिपल कलर लुकअप ॲड करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जो तुम्हाला योग्य वाटेल, एक्झाम्पल फुजी टर्ना, तर हा डार्क आहे, बट याला मी इथे यूज करेल ज्याची ओपेसिटी मी कमी करून. याची ओपेसिटी कमी करून आपण याला यूज करू शकतो. एक्झाम्पल 10च्या आसपास. पुढे आपण आणखीन एक कलर लुकअप ॲड करू. एजी एम्बर पण छान आहे. याला सुद्धा आपण कमी ओपेसिटीमध्ये यूज करू शकतो. आता तुम्हाला कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करून एक लेयर मर्ज करायची आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट ई प्रेस करून एक लेयर मर्ज करा. या लेयरला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा आणि कॅमेरा रॉ अप्लाय करा. इथे आपण कॉन्ट्रास्ट वाढवणार आहोत. या ठिकाणी आपण थोडा येलो टोन ॲड करणार आहोत. टेक्स्चर आणि क्लॅरिटी ॲड करून ओकेला क्लिक करूयात. सगळ्यात वरती ॲडजस्टमेंटला क्लिक करून एक सॉलिड कलर टाका. जिथे डार्क ब्राऊन कलर यूज करू आपण आणि हार्ड लाईट सेट करू. यानंतर ओपेसिटी ॲडजस्ट करून आपण एक फायनल टचअप करूयात. मी ह्या मास्कला कंट्रोल आयने इन्व्हर्ट केलाय. ब्रशने आपण स्पेसिफिक ठिकाणी हा मास्क अप्लाय करणार आहोत. फायनल काही चेंजेस करायचे राहिले तर आपण ही फक्त वरच्या 2 लेयर हाईड करून स्पेसिफिक ठिकाणी चेंजेस करू शकतो. एक्झाम्पल, ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला मी डबल क्लिक केलं आहे. या ठिकाणी ह्या स्पेसिफिक फ्रेमला मी थोडं खाली घेऊन येतो आहे आणि सेव्ह करून क्लोज केलं आहे. त्यानंतर आपण अगेन कंट्रोल अल्ट शिफ्ट ई आणि त्याला स्मार्ट ऑब्जेक्ट करून सेम कॅमेरा अल्ट प्रेस करून ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. या लेयरला आपण बॅक सिलेक्ट करूयात, स्पेसिफिक लेयर विजिबल करूयात आणि आपली फायनल या ठिकाणी डिझाईन रेडी झाली आहे. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या डिझायनर मित्राला शेअर करा. जय हिंद.